नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपल्या संतोष पटेल यूट्यूब चॅनलवरती. आणि सगळेजण निघालोय आज माथेरानला आणि जवळजवळ आपण घाट माथ्यावरती येऊन पोहोचलेलोच आहे. आणि माझ्यासोबत आहेत सगळीकडे इकडे सगळे पार्टनर्स, अमोलचे आलेले सगळे मित्रमंडळी आणि पाठीकडे डिक्कीत बसलेले आहेत, कारण का गोडावर आहे ना पाठीकडे म्हणून टाकलेलं आहे. तर बॅगा बिगा पाठीकडे आहेत आणि आत्ता निघालोय वरती माथेरानला. आपण ओळख नंतर करूया सगळ्यांची थोडं, कारण गाडीत बसलेलो आता. आणि अमोल, वरती जाऊन काय करायचं आता ते सांग पहिला. आधी काय करणार, पहिले रूम बुक करायची हे लक्षात घे. काय करणार पण विचार करतो भरपूर आधी काय करणार म्हणून. अरे बाबा, गाडी पार्किंग करायची पहिले, हा नंतर चालत जायचं 1 तास. ओके. नंतर रूम बुकिंग करायची, हा आंगल्या बिंगल्या करायच्या आणि मग नाचायचं आहे. मग फिरायचं जायचं. हा चल ठीक आहे. तर आपण निघालो, बघूया व्ह्यू पुढचा. हे बघा, जबरदस्त असं व्ह्यू आहे, जणू काही डोंगर माथ्यावरती वरचं आकाश पांघरून घालतंय असं वाटतंय आपल्याला. हे बघा, आणि या घाट माथ्यावरती ड्रायव्हर पण गाडी चालवतो ते पण दाखवते ड्रायव्हिंग करतोय बघा. ड्रायव्हिंग फर्स्ट टाइम नाही आलेला आम्ही, पण हा दुसऱ्यांदा प्रवास असेल. सो बघूया पुढे आपण वरती गेल्यावरती नंतर पुढील मजा नंतर घेऊच आपण. हातातून ते वेफरची पोळी होऊन होते, डायरेक्ट झापकन उडाला होता माझ्या अंगावरती, माझी फाटी. आणि 2 बॅच कॅन हे आपलं गणपती पॉइंटला कुठून जायला लागेल ते बघूया ना. तर आता खऱ्या रस्त्याने हा घाट मस्त चालू झालेला आहे. बघतो आपण की घाटावरती गाडी सावकाश चालवावी लागते इथून, कारण आपल्यासाठी नवीन आहे. आणि फक्त आजूबाजूला आपण या सगळी जाळी सुद्धा मारलेली आहे, जेणेकरून हा डोंगर सावकाश सावकाश. हा इकडे फाटक गेलाय ट्रेनचा. डेंजर हायवे आहे तो, डेंजर रोड. हे लगेच पाळतात आता तरी बरं हे बघा, मोठा केलाय ना. आणि हे पण लावलंय सेफ्टी पण. कुठे काय आणि कुठे नाही ते. वॉटरफॉल, धबधबा जाग्यावर टर्न आहे एकदम. सीधा एक नंबर. हा फाटक आहे माथेरानकडे जाण्याचा ट्रेनचा मार्ग आहे. बरे आता आपण अमोल एकदम उंचावर आलोय ना, कारण का पुढे काही दिसत नाही, एवढं धोका पडलेला आहे. आणि बुलेट ट्रेन पुढे चाललेली, इथल्या स्पेशल ज्या ट्रेन आहेत ना त्या चाललेल्याच आहेत. बघा इको गाड्या, कारण इथले प्रवासी नेहमीचे प्रवासी आहेत, नेहमीचे ड्रायव्हर म्हणून. सो असं वाटतंय आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी किंवा वेगळ्या दुनियेत आल्यासारखं वाटतंय. हे बघा, डिक्कीच्या खाली जा बनवा. सो फायनली पाऊस बघा किती पडतोय. आपण फायनली वरती येऊन पोहोचलेलो आहे आणि मुसळधार पाऊस या माथेरानच्या अगदी माथ्यावरती मुसळधार पाऊस पडतो. गाडीतच बसलाय, गाडीतून उतरण्याची इच्छा होत नाही, तरी पण उतरावं लागेल. सो फायनली आपण आलेलो आहे माथेरानला वरती आणि माझ्यासोबत सगळेजण अगदी मित्रमंडळी आहे. सगळ्यांना का पाऊस भरपूर पडतोय आणि पाऊस पडल्यामुळे काय झालंय की थोडंसं व्हिडिओ शूट करायला थोडा त्रास होतोय, अडचण होते. परंतु आता आपण आलोय, आता रूमसाठी जातोय आणि मग पुढचा आपण प्रोग्राम जो असेल तो नक्कीच बघूया. तर आपण त्या माथेरानमध्ये इथे गर्दी किती आहे आणि वरती आलोय. तिकीटसाठी सुद्धा लाईन आहे आणि इकडे अफाट गर्दी. आज शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवसाला सुद्धा गर्दी. उद्या तर रविवार आहे, रविवारचं काही सांगू शकत नाही किती गर्दी असेल. इथे आवाज एवढा चालू आहे की माझा सुद्धा आवाज येणं फार कठीण आहे बघा. सो आपण आलोय वरती, अगदी तिकीट काढून नंतर वरती जाणार आहोत. सो फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहे आणि जातो वरती. सो आपण फायनली येऊन पोहोचलोय माथेरानच्या स्टॉपवरती. ट्रेन जो येते आपली माथेरानची ट्रेन, आणि हा शेवटचा स्टॉप आहे. अगदी या शेवटच्या स्टॉपवरून येऊन पोहोचलोय, प्लॅटफॉर्मला येऊन आलोय आणि सगळे मित्रमंडळी आपल्या छत्र्या घेऊन पुढे चाललेले आहेत. सो बघतोय आपण इथे सुद्धा पावसातून विसावा घेण्यासाठी किंवा काही भिजायला होईल म्हणून थांबलेली आहे ती सगळी शूट चालू आहे. आणि पूर्ण घनदाट जंगल असं आहे इकडे सगळीकडे. फक्त
सो आता आपण चाललोय ते ट्रेनच्या फाटकातूनच चाललेलं आहे, कारण तोच रस्ता आहे जाण्यासाठी सरळ. आणि आजूबाजूला ही घनदाट जंगल आणि आलेले सगळे हे पिकनिक पॉईंटसाठी सगळे प्रवासी आहेत. हे बघा, बाजूला काय नाही, छत्री बाजूला काय नाही. सर म्हणजे बघतोय आपण माथेरानची ही ट्रेन आहे. ट्रेन आलेली आहे. आपण फर्स्ट टाइमच आपला हा बघण्याचा देखावा आहे आणि आपण फर्स्ट टाइम बघतोय. कारण बघतोय आपण 4 डब्याची ट्रेन आहे आणि ही पुन्हा खाली चाललेली आहे. माथ्यावरून पुन्हा खाली चाललेली आहे. बघितलं फायनली आपण तयार होतोय बाहेर जाण्यासाठी, बाहेर फिरण्यासाठी. सगळेजण अगदी तयार होतो. तो आपले कपडे चेंज करण्याच्या नादात आहेत आणि इकडे सगळेजण अगदी ड्रेस चेंज करण्याच्या नादात आहेत, कारण का आता आपल्याला पावसातून भिजायचं आहे. आणि कपडे दाखवत आहेत, काय कपडे चेंज करताय तुम्ही? म्हणजे काय चेंज करून आता आपण बाहेर पडणार आहोत. आम्ही फक्त चेंज नाही केलं. अमोल तर बाबा हिरो बनला इकडे. वाहतूक करण्याचा प्रकार आहे तो. स्वतः आपण बाहेर पडलेलो आहे, पण पाऊस एवढा आहे माथेरानचा की माथेरानचा पाऊस घेण्यासाठी सगळे लोक मला वाटतं जवळजवळ आनंद घेण्यासाठी येत असतात इकडे. खऱ्या अर्थाने सगळे जे पिकनिकसाठी किंवा हां आपल्याला कुठे जायचं आता. सो आपण आता चाललेलो आहे माथेरान गिरिस्थान. बरेच पॉईंट आहेत इकडे. अलेक्झर पॉईंट, रामबाग पॉईंट, लिटिल चौक पॉईंट, बिग चौक पॉईंट, वन ट्री हिल, असे वेगवेगळे पॉईंट आहेत. अपना सूरज शुभ गया. हे अमोल, सूरज कुठेतरी लपलाय. सूरज जिंदा आहे. सूरज जिंदा आहे, पण तो हा सूरज वरचा सूरज लपलाय, हा सूरज जागा झालाय. हा आपल्या फॅमिलीला पण आपण फिरू. ओके गुड. सूरज अभी आज फुल एन्जॉय. एकदम फुल एन्जॉय सूरज. दादा. हा सगळं चादर हे केलेली आहे डुक्याची. मी कसं दाखवू? तू दाखव. असं बघतोय म्हणजे आपण की या दरीमध्ये असं वाटतंय जणू काही समुद्र किंवा या धुक्याची चादर पसरलेली वाटते, पण ही धुक्याची चादर नसून हा दरी खोल आहे आणि हे सगळं धुकं पसरलेलं आहे. पांढरा ढगच वाटतंय. आकाशामध्ये जसे ढग वाटतात ना तसे ढगच वाटत आहेत. आणि हे माथेरानचं सगळं अशा प्रकारचे दृश्य आहे. आणि हे सोबत आहे सगळे आपण फ्रेंड सर्कल आहे सगळे. सो आपण पुन्हा थोडं खाली जाणार आहोत. उतार भाग आहे, थोडा दरीचाच भाग आहे आणि खोल दरीतून असं वाटतंय उतरतोय आपण. पाऊस तर रिमझिम चालूच आहे. कधी जोराचा सरी येते, कधी हां इकडे आपण पॉईंटवर जवळजवळ आलोय. बघा हा पॉईंट कुठला म्हटलं रे? रामबाग पॉईंट. सो मित्रांनो आता आपण आलोय रामबाग पॉईंटला. हा माथेरानचा एक दुसरा पॉईंट आहे आणि असेच आपण अनेक पॉईंट बघत बसणार आहोत. आणि हे सगळे मित्रमंडळी मला वाटतं अमोल आपली इथला इथे काय खाली गाव आहे का? खाली गाव आहे. आणि ही वाट जाते का गावाला खाली? तर मित्रांनो ही वाट खाली गावाला जाते. त्या गावाचं नाव कदाचित अमोलला माहीत आहे की नाही मला पण माहीत नाही. आणि अशा प्रकारे हा पण व्ह्यू एकदम डेंजर व्ह्यू आहे. सो आपण बघतोय. हां सगळे आपले मित्र पुन्हा एकदा या माथेरानच्या इथे आलेले आहेत. आणि सूरज मलतोय काहीतरी. सूरजचं चालू आहे एकदम डिसिप्लिन चालू आहे. सूरजचा डिसिप्लिन एकदम ओके. सो असंच आपण एन्जॉय करत चाललेलं आहे या माथेरानच्या रानामध्ये. आणि घनदाट जंगल असं या पसरलेलं या घनदाट जंगलामध्ये जणू काही जसं आपण एखाद्या जाळ्यामध्ये अडकलो तसं या घनदाट जंगलामध्ये अडकल्याप्रमाणे वाटतंय. परंतु रस्ता नक्कीच आहे, माहिती असल्यामुळे आपल्याला पुन्हा बाहेर पडता येणार आहे. सो असं वाटतंय आपल्याला की जणू संध्याकाळ किंवा तिन्ही सांजेची वेळ झालेली आहे.
म्हणजे माथेरानला आलोय पण जणू असं वाटतंय दिवसाची वेळ आहे पण रात्र वाटते. सो मित्रांनो आता नेक्स्ट आपला व्ह्यू पॉइंट आहे तो आहे वन ट्री पॉइंट ना रे. म्हणजे एका झाडाचं महत्त्व की असं भाग आहे की एका ठिकाणी एका डोंगरावरती एकच झाड आहे आणि ते बघण्यासाठीच आपण खास करून आलो. परंतु धुकं आडवं येतं आहे ते बघण्यासाठी आणि एवढं धुकं आहे की ते बघायला आपल्याला आजची संधी जी आहे ती हुकलेली आहे. म्हणजे त्यामुळे आपल्याला बघता येणार नाही कारण सगळीकडे हे जे बघतोय आपण ते धुकंच धुकं मागासपासून. कारण का माथेरानला आलो आहे खरं या पावसाळ्याच्या वेळेत पण धुक्यांची जी परिक्रमा आहे ती थांबलेली नाही आहे. धुक्याची परिक्रमा मात्र थांबलेली नाही. या माथेरानला त्यांनी मला वाटतं घेरावा घातलेला आहे. जसा पूर्वी गडाला कसा तो वेढा घातलेला असतो तसा या धुक्याने वेढा घातलेला आहे मला वाटतं. आणि या धुक्याने वेढा घातल्यामुळे समोरील जे काही दृश्य आहे ते आपल्याला पाहायला खूप कठीण जातं. बघतोय मित्रांनो हे संपूर्ण धुकं दिसतंय जणू काही आकाशच वाटतंय म्हणजे ढगच जणू वाटतंय आणि ढगाची उपमा द्यायला म्हणायला हरकत नाही याला. सो फायनली आपण वन ट्री जवळ पोचलेलो आहे. हा एक वेगळा पॉईंट आहे आणि हाही पॉईंट अगदी बघा डोक्यावरची टोपीसुद्धा उडवतोय तो कारण का हवा जोरदार सुटलेली आहे इथे. आणि इथे सुद्धा ही जी सगळी झाडे दिसते हे आजनाची झाडं आहेत आणि आजनाची झाडी एवढी मोठी झालेली आहेत जणू काही आपल्याला पाहायला मिळत नाही. तो आपल्याला खाली गाव सुद्धा पाहायला मिळतं आणि डोंगर माता मगासपासून धुकं आपल्याला पसरलेलं दिसत होतं परंतु आता बऱ्यापैकी ते खुल्लं झालेलं आहे ओपन झालेलं आहे धुकं. आणि अशा प्रकारे खोल दरी जी पाहायला मिळते बघा. आज तो म्हटला जातो वन ट्री पॉईंट. हा तर आपल्याला सिंगल झाड दिसतंय आणि ह्याला वन ट्री पॉईंट म्हटलं जातं कारण हा उभा डोंगर आहे आणि त्याच्यामुळे आणि खाली जे दिसते संपूर्ण हे बघा पाणीच पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा खाली सो मित्रांनो आपण आलोय तलावाजवळ आणि संपूर्ण पाणी अगदी गढूळ पाणी दिसतं आपल्याला या तलावामधलं. मोठा तलाव आहे. सो मित्रांनो आपण या तलावाजवळ येऊन पोचलो. बघूया आपण समोरून जाऊन. नक्की नाव माहिती नाही पण नाव आपण नक्कीच बघूया आणि मग माहिती देऊया. सो फायनली आपण तलावाजवळ येऊन पोचलेलो आहे लेक तलाव म्हणून. आणि हा अजून काय तेवढा फारसा भरलेला नाही. सो समोरून सुद्धा बघणार आहोत आपण. तलावात पाणी भरपूर कमी आहे ना हे पूर्ण भरलं जातं ना. सो मित्रांनो बघतो आपण या तलावात अजून काही फारसं पाणी तसं भरलेलं नाही आहे परंतु हे पाणी भरलं की असं समजलं जातं की माथेरानचा पाऊस भरपूर पाऊस पडतोय पण आत्ताच सुरुवात झाल्यामुळे काय झालं की पाण्याचा पातळी अजून तेवढी ओलांडलेली नाही आहे. नाही तर हे फुल धरण भरलं जातं. स्वतः मार्केटला निघालेलो आपण फायनली फिरायला आणि आज निघणार आहोत. त्याच्यामुळे काय काय खरेदी करणार आहेत अमोल काय काय खरेदी करणार आहे बघूया. अच्छा अमोलने कारण अमोलने बऱ्याच वेळ आलेला आहे ना प्रत्येक वर्षी येतात ते लोक आपल्यासाठी नवीन आहे परंतु नक्की बघूया काय काय खाऊ मिळतं. गेले 2 दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे सातत्याने. थोडा कुठे आता थांबलेला आहे त्यामुळे आपण फिरतोय आणि मजा घेतोय. एक चिकीच्या दुकानात आपण जातोय बघूया काय काय घ्यायचं आहे ते. रानी भाई क्या चेक कर रहा है? स्लिप हो रहा है कि नहीं? कल गिरे थे ना. अच्छा हाँ स्लिप हो रहा है कि नहीं चेक. कल गिर गया था ना रात को. सूरज वाटतं मला वाटतं त्याच्या बायकोला जेली बिली घ्यायचा प्रयत्न झाला. बायकोला नरम आहे ना जेली. सूरज डोळे बघू ते जरा. सूरजचे डोळे बघा. हे अमोल सूरजचे डोळे बघा. सो बघता आपण फायनली भरपूर काही इकडे खाऊ आहे. चिकी वगैरे फेमस आहे इथे आणि जेली वगैरे हे सगळं बरेचसे आयटम आहेत. हा एक चिकीचा आयटम आहे.
हे चिंचेची गोळी आहे ना. हा चिंचेची गोळी. बडीशॉप, जेली, इमली, जेली आणि आंब्याचा आंब्याचा. अजून चालू. सूरज ने क्या लिया है? सूरज ने जेली लिया है, इमली आणि पान मसाला वाटतं घेतलाय. राजस्थान में जाके आहे. फायनली आपण हा खाऊ घेतलेला आहे. इमली आहे, आंब्याचा आहे आणि इमली आहे. आंबा, इमली आणि हे काय रे बाबू? राजस्थानी. हां, सो अशा प्रकारे घेतलेला आहे. तर बघूया. हे सगळ्यांनी घेतलेलं मला वाटतं. थोडं थोडं सगळ्यांनी खाऊ घेतलेला आहे. सूरजने पण घेतलेला आहे आणि बघा हे सगळं आपण दुकानातून जेली वगैरे जे काय आहे ते फायनल घेतलेलं आहे. जितूने काय घेतलं दाखवलेलं नाही आपल्याला. हा चिकी घेतली आहे फक्त. संतोषने काय घेतलं अजून माहीत नाही. शोधतोय संतोष. गणेने काय घेतलं काय माहीत नाही. अरे माझं नेटवर्क डाऊन आहे. मग गण्याचं नेटवर्क डाऊन आहे. अच्छा. हा हे तो कोण आहे पाठीकडं पेटी घेऊन? कोण आहे? आम्हाला आहे की काय आहे? दापोलीचा आम्हाला आलेला बघतो आपण. हा तर निघालेलो आहे पुन्हा परतीच्या प्रवासाला मित्रांनो. आणि एक दिवस अगदी फुल धमाल एन्जॉय केलेले आहे. आणि आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो या माथेरानवरून. पाऊस भरपूर पडतोय त्यामुळे कुल्फी झाली आहे सगळे जे बघा. हा सो फायनली आपला माथेरानचा प्रवास संपलेला आहे, ओव्हर झालेला आहे. आणि आता आपण आणि पुन्हा आपण सगळे नक्कीच लवकर भेटू. पुढच्या वर्षी नाही, 15 ऑगस्टला यायचं आहे. 15 ऑगस्टला दापोलीत. हा गणीबाई 15 ऑगस्टला पक्का. ओके जितू 15 ऑगस्टला नाही तर उचलून नेऊ. हा सो आपण निघालेलो आहे. इथं पुन्हा भेटूया लवकर. सो गुड बाय अँड टाटा. सी यू अगेन. ओके.